नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे की आपल्या MPSC MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला प्री एक्झाममध्ये 10 मार्क्ससाठी विचारलं जातं. आपण याची थोडक्यात ॲनालिसिस करणार आहोत. त्या ॲनालिसिसमध्ये 2019, 2018 आणि 2017चे 3 पेपर मी ॲनालिसिस केले आहेत. त्यामध्ये मुख्यतः कुठल्या टॉपिकवरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात आणि कसे गेले आहेत याविषयी आपण बघणार आहोत. आणि नंतर याच व्हिडिओमध्ये आपण अशीच मेकॅनिक्सची ॲनालिसिस करणार आहोत. चला आपण बघूया या व्हिडिओमध्ये. बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपल्याला माहिती आहे 10 मार्क्ससाठी असतात. 10 मार्क्ससाठी हा पोर्शन असतो. त्यामध्ये मुख्यतः 9 टॉपिक्स आहेत. खरं बघितलं तर हे 9 टॉपिक जे आहेत हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 9 सब्जेक्ट आहेत. बट आपल्याला तेवढ्या डिटेल्समध्ये नसून आपल्याला याचा ठराविक सिलेबस असतो जो की आपल्याला मेन्शन केलेला आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेला आहे तो सिलेबस पूर्णपणे. त्यामध्ये सिलेबसमध्येच पहिला पॉईंट आहे, पहिला टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. नंतर असतो हीट ट्रान्सफर. नंतर आहे पॉवर प्लांट्स. नंतर आहे मशीन एलिमेंट्स. नंतर आहे पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस. नंतर आहे मेकॅनिझम्स, त्याला थेरी ऑफ मशीन्स म्हणतो आपण. नंतर आहे मटेरियल्स, इंजिनिअरिंग मटेरियल्स, अलॉईज. नंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आणि नंतर आहे मशीन टूल्स. आता याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये जर बघितलं आपण तर मुख्यतः थर्मोडायनामिक्स म्हणजे हीटच्या रिलेटेडचा हा पोर्शन असतो बघा. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ याच्या रिलेटेडचे सगळे कॉन्सेप्ट्स याच्यामध्ये असतात. रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल सायकल्स वगैरे वगैरे. आता यामध्ये जर आपण बघितलं 2019ला याविषयी डायरेक्टली क्वेश्चन्स विचारला गेला नव्हता. बट 2018ला रेफ्रिजरेटरवरती म्हणजे फ्रीजवरती हा क्वेश्चन होता. आणि नंतर 2017ला तसाच EER एनर्जी एफिशियंट रेशो आणि COPचा रिलेशन्स याविषयीचा हा क्वेश्चन होता. थर्मोडायनामिक्समध्ये आपण बघतोय पुढे जर बघायचं असेल आपल्याला तर हीट ट्रान्सफरमध्ये आपण बघतोय थर्मल कंडक्टिव्हिटी. बघा हीट ट्रान्सफरमध्ये पोर्शन काय येतो हा कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. हे जे हीट ट्रान्सफरचे मोड्स असतात ते हीट ट्रान्सफरमध्ये येतात. आणि कंडक्शनमध्ये फोरियर्स लॉ ऑफ कंडक्शन त्याच्यामध्ये आपण बघतो की थर्मल कंडक्टिव्हिटी नावाची एक प्रॉपर्टी असते, त्याला आपण केनं दाखवतो, जे की खूप महत्त्वाची असते. आणि या थर्मल कंडक्टिव्हिटी 2019ला ही क्वेश्चन आहे, 2018ला ही क्वेश्चन आहे. आणि आपण बघतोय की ह्या फोरियर्स लॉ विषयी एक सेपरेट क्वेश्चन आहे आणि कंडक्शन विषयी 2017ला क्वेश्चन आहे. म्हणजे ही ट्रान्सफरमध्ये जर बघितलं तर कंडक्शन आणि कंडक्शनमध्ये असलेली थर्मल कंडक्टिव्हिटी याविषयी आपल्याला क्वेश्चन्स इथे टार्गेट होतात आणि महत्त्वाचा पोर्शन आहे. आता पॉवर प्लांट विषयी आपण बोलूया. पॉवर प्लांट विषयी जर बोललो आपण तर पॉवर प्लांटमध्ये येतो काय एक्झॅक्टली पोर्शन. तर पॉवर प्लांटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे थर्मल पॉवर प्लांट असेल, त्यालाच आपण स्टीम पॉवर प्लांट म्हणतो किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणतो, किंवा काही गॅस पॉवर प्लांट्स असतील. या टाईपचे सगळेच पॉवर प्लांट्स ज्यापासून आपल्याला पॉवर तयार होते त्या टाईपचे पॉवर प्लांट सगळे येत असतात. आता थर्मल पॉवर प्लांटमध्येच एक पोर्शन असतो बॉयलर. बॉयलरमध्ये आपण वॉटर स्टोअर करतो, त्याला हीट करत असतो. त्याविषयीचा एक क्वेश्चन आहे 2019चा हा लेटेस्ट मधला. 2018ला काहीच क्वेश्चन नाही याच्यामध्ये. आणि पुढे जर बघितलं आपण 2017ला तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट यावरती मुख्यतः क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर फिशन नावाची युरेनियमच्या मदतीने ही रिॲक्शन होत असते आणि त्यापासून आपल्याला पॉवर भेटत असते. आणि नंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजेच की उंचीवरनं काहीतरी पाणी टाकलं जातं, पॉवर प्लांट उंचीवरनं पाणी टाकलं जातं आणि त्यापासून आपण एनर्जी तयार करत असतो, त्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणतो. त्यामध्येच फ्रान्सिस कापलान या टाईपचे जे टर्बाईन्स आहेत ते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं एक्झाम्पल आहे. नंतर आहे मशीन एलिमेंट्स. आता खरं बघितलं तर ह्या मशीन एलिमेंट्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे मशीन एलिमेंट्स असतात. त्यामध्ये फ्लायव्हील असतं, बेअरिंग्ज असतात वगैरे वगैरे असे बरेचसे काही एलिमेंट्स आहेत. 2019ला क्वेश्चन नाहीये, बट 2018ला बॉल बेअरिंग्जवरती क्वेश्चन आहे आणि फ्लायव्हीलवरती क्वेश्चन आहे. बघा बेअरिंग्स तर माहिती आहे आपल्याला, त्यामधला हा एक टाईप असतो डीप ग्रूव्ह बॉल बेअरिंग, जे की बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये ही यूज आहे. आणि फ्लायव्हील हा IC इंजिनमधला हा एक पोर्शन असतो एक्सेस एनर्जी स्टोअर करण्यासाठी, त्याविषयी क्वेश्चन विचारला गेला. तसंच आपण बघितलं तर आपण नंतर तसंच बेअरिंगवरतीही क्वेश्चन आहे 2017ला. लोड कॅरिंग कॅपॅसिटी विचारलं होतं आपल्याला बॉल बेअरिंगची. बेअरिंगमध्ये मुख्यतः 2 टाईपचे लोड घेण्याची कॅपॅसिटी असते, एक ॲक्झियल लोड असतो आणि एक रेडियल लोड असतो. त्याविषयीचे क्वेश्चन्स आपल्या इथं वारंवार विचारले जातात. नंतर आपण बघितलं पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसमध्ये म्हणजे गिअर्स असतील किंवा बेल्ट ड्राईव्हज असतील, म्हणजे कुठल्या कुठल्या डिव्हाइसेसने आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो अशा डिव्हाइसेसवरती क्वेश्चन्स विचारतात आपल्याला. त्यामध्ये 2019ला बेल्ट ड्राईव्ह विषयी क्वेश्चन विचारला गेलाय. बेल्ट ड्राईव्ह म्हणजे इकडे ड्रायव्हर असतं, इकडे ड्रिव्हर असतं, ही पुली असते आणि याच्यामध्ये त्यांनी इथं बेल्ट ड्राईव्ह असतो हा, आणि आपण पॉवर ट्रान्समिट करत असतो. त्याच टाईपमध्ये
18लाही मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी बेल्ट ड्राईव्ह विषयीच विचारलं होतं. टेन्शनच्या रिलेटेडचा हा क्वेश्चन होता. आणि पॉझिटिव्ह ड्राईव्हमध्ये बिव्हेल गिअर्स अँड म्हणजे इथं एक क्वेश्चन इथं बनला आहे आणि एक क्वेश्चन इथं बनला आहे. हे बिव्हेल गिअर्स वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स, स्पर गिअर असतात, हेलिकल गिअर असतात, बिव्हेल गिअर असतात किंवा हायपॉइड गिअर्स असतात. असे वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स आपण पॉवर ट्रान्समिशनला वापरत असतो. पोर्शन सोपा आहे बघा. आपण व्हिडिओ सिरीजमधनं हा सगळा पोर्शन आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 10 मार्क्सपैकी तुम्हाला कमीत कमी 8 मार्क्स आले पाहिजेत याची याची मी काळजी घेईल. फक्त तुम्हाला प्रिफरेबली ज्यावेळेस व्हिडिओ चालू असेल त्यावेळेस सगळे पॉईंट्स नोट डाऊन करायचे आहेत. आणि याची पीडीएफ तुम्हाला एक्झाम स्टडी 2 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे बघा. टेलिग्राम चॅनल असा आहे एक्झाम स्टडी 2, यावरती तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. याचं सगळं कंटेंट सुद्धा, नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहेत. चला, नंतर आहे मेकॅनिझम्स. यालाच आपण थेरी ऑफ मशीन्स म्हणतो. यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मेकॅनिझम्स असतात बघा. 4 बार मेकॅनिझम, स्लायडर क्रँक मेकॅनिझम्स वगैरे वगैरे. आणि तसंच पुढच्याही टॉपिकमध्ये आणखी बरेचसे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. त्यामध्ये असतो हा गव्हर्नर आणि गव्हर्नर विषयी क्वेश्चन आहे आणि 4 बार चेन मेकॅनिझम विषयी क्वेश्चन आहे 2019ला. आणि वारंवार क्वेश्चन पडतात बघा इन्व्हर्जन्स. 4 बार चेन मेकॅनिझमचे इन्व्हर्जन्स काय असतात. तसंच 2017चा क्वेश्चन असा आहे की इन्व्हर्जन आहे डबल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझमचे इन्व्हर्जन्स. याविषयी क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. आपल्यासाठी हे सगळेच पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एक्झामच्या अगोदर म्हणजे तुम्ही जितकं प्रिपेअर करताल त्याप्रमाणे तुम्ही जेवढंही प्रिपेअर कराल, बट हे सगळे पॉईंट्स तुम्हाला एकदा बघून घ्यायचे आहेत. नंतर आहे मटेरियल्स, इंजिनिअरिंग मटेरियल्स. त्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये स्टील असतं बघा आणि आयरन असेल. आयरनचे वेगवेगळे टाईप्स असतात. त्यामध्ये वेगवेगळे अलॉईंग एलिमेंट्स वापरले जातात. नंतर स्टीलमध्ये स्टील असेल किंवा याच्यामध्ये पुढे असतं बघा कास्ट आयरन असतं. कास्ट आयरनचे वेगवेगळे टाईप्स, त्यानुसार क्वेश्चन्स असतात. आणि यामध्ये प्रामुख्याने सारखे क्वेश्चन्स येतात अलॉईंग एलिमेंट्सवरती येतात बघा. कुठले कुठले अलॉईंग एलिमेंट्स आपण मटेरियलमध्ये ॲड करायला पाहिजे जेणेकरून मटेरियलच्या प्रॉपर्टीज वाढतील. प्रत्येक वर्षी या मटेरियल्स विषयी क्वेश्चन आहे आणि खूप सोपा पोर्शन आहे. तुम्हाला मार्क्स देणारा हा एक पोर्शन. हा कमीत कमी 1 मार्क्स, जास्तीत जास्त 2 ते 3 मार्क्स. अलॉईंग एलिमेंट्स विषयी क्वेश्चन विचारलाय. सल्फर टाकल्यामुळे कुठल्या प्रॉपर्टी वाढतात. आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज विषयी क्वेश्चन असतो बघा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणलं की मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याची डक्टिलिटी असेल, टफनेस असेल, नंतर हार्डनेस असतो. अशा वेगवेगळ्या टाईपच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात. तर त्याविषयी क्वेश्चन इथं विचारला गेलाय. नंतर याच्यामध्ये टंगस्टन ॲड केल्यामुळं कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज एनहान्स होतात. तर अलॉईंग एलिमेंट्स काही आहेत बघा. अलॉईंग एलिमेंट्समध्ये सल्फर असेल, क्रोमियम असेल, निकेल असेल, कॅडमियम असेल, मॅग्नीज असेल, या टाईपचे अलॉईंग एलिमेंट्स ॲड केल्यामुळे कुठल्या कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज एनहान्स होत असतात. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज तर मी आता डिस्कस केल्यात की त्याच्यामध्ये आणखी काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत की फटिक स्ट्रेंथ असते बघा, क्रीप रेझिस्टन्स असतो, याच्यामध्ये रेझिलियन्स असतो. ह्या सगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आणि इथंही क्वेश्चन आहे बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज विषयीच विचारला गेला होता क्वेश्चन. कनेक्टिंग रॉडच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे. कनेक्टिंग रॉड हे IC इंटरनल कंबशन इंजिनमध्ये वापरलं जाणारं एक डिव्हाइस आहे. ते तुम्हाला नंतर डिस्कस होईल असे. नंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत. बट याच्यामध्ये मुख्यतः कास्टिंगमध्येच क्वेश्चन्स बऱ्यापैकी टार्गेट झालेले आहेत आतापर्यंतचे. कास्टिंग नावाची जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये डाय कास्टिंगमध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे. नंतर अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग नावाची एक प्रोसेस आहे. आणि नंतर एक्सट्रुजन नावाची प्रोसेस आहे. 3 क्वेश्चन्स टार्गेट झालेले आहेत बघा 2019ला. 2018 जर बघितलं तर आपण कास्टिंग विषयीच क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन आहे अलाउन्सचा. श्रिंकेज नावाचा एक अलाउन्स असतो बघा. मटेरियलला थंड झाल्यानंतर मटेरियलमध्ये आकुंचन पावण्याची टेंडन्सी असते, त्याला श्रिंकेज अलाउन्स म्हणतो. त्याविषयी क्वेश्चन आहे. आणि 17मध्ये कास्टिंग डिफेक्ट्स म्हणजे कास्टिंगचे जे प्रोडक्ट्स असतात त्याविषयी क्वेश्चन्स विचारला गेला आहे. डिफेक्ट्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे डिफेक्ट्स आहेत, हे तुम्हाला सगळेच माहिती पाहिजेत. ब्लो होल्स असतील, काही स्कार्स असतील वगैरे वगैरे. नंतर आहे मशीन टूल्स. ना 19ला क्वेश्चन आहे ना 18ला क्वेश्चन आहे. मशीन टूल्स म्हणजे मुख्यतः वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स आहेत आणि त्या मशीन्सवरती वेगवेगळे टूल्स जे वापरले जातात. एक्झाम्पल ट्विस्ट ड्रिल विषयी क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघितलं तर आपण वेगवेगळ्या टाईपचे टेपर्स कुठले कुठले अवेलेबल असतात. या टाईपमध्ये मशीन टूल्स विषयी आपण बघणारच आहोत डिटेलमध्ये. चला, अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स 19, 18 आणि 17ला या प्रकारे विचारले गेले आहेत. चला, नंतर आपण बघूया
तुमचा इथं क्वेरी असेल की सर याच्यासाठी बुक कुठलं वापरायचं, तर मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. टेक मॅक्सचं बुक वापरायचं आहे आणि त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच तुम्ही माझ्या व्हिडिओ सिरीजवरतीही डिपेंडंट राहू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला सगळाच पोर्शन हा कव्हर करेल आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण याद्वारे करणार आहोतच. चला, नंतरचा 13-14 मार्क्सचा पोर्शन जो आहे मेकॅनिक्स, भावी कट्टी नावाचं बुक आहे, ते तुम्हाला रेफर करायचंय. नाहीतर तुम्ही माझी पूर्ण सिरीज रेफर करू शकता. 100% तुम्हाला इथं 14 मार्क्स पैकी कमीत कमी 13 मार्क्स आणि वरच्या पोर्शनमध्ये 8 मार्क्स, म्हणजे या टाईपमध्ये तुम्हाला 21-22 मार्क्स तुम्हाला इथं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला, टॉपिकमध्ये बघूया आपण. मेकॅनिक्समध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जे आहे त्यामध्ये फोर्स सिस्टम आहे, माहिती आहे आपल्याला. कोप्लेनार, कॉन्करंट, या टाईपची जी फोर्स सिस्टम आहे त्यामध्ये खूप सगळे टाईप्स आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये मुख्यतः प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारला जातो हा फोर्स सिस्टमविषयी. कोप्लेनार असेल, कॉन्करंट असेल, कोलिनियर असेल, किंवा बऱ्याचशा फोर्स सिस्टम आहेत बघा ह्या. त्याविषयीचे क्वेश्चन्स प्रत्येक वर्षीच विचारले जातात. 3 क्वेश्चन्स आहेत इथं, 4 क्वेश्चन्स आहेत, 1 क्वेश्चन विचारला गेला. फ्रिक्शन विषयी बघतोय आपण. स्टॅटिक आणि डायनामिक किंवा कायनेमॅटिक जे फ्रिक्शन आहे आणि फ्रिक्शनच्या रिलेटेड जे लॉज असतील आणि फ्रिक्शनच्या रिलेटेड जे काही छोटे मोठे न्यूमरिकल्स असतील त्याविषयी क्वेश्चन्स आतापर्यंत टार्गेट झाले आहेत. 19ला 2 क्वेश्चन्स, 18 1 क्वेश्चन, 17ला 3 क्वेश्चन्स या टाईपमध्ये. नंतर आहे मोमेंट किंवा कपल. आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि त्याचे काही इफेक्ट्स आणि त्याच्या रिलेटेड जे व्हॅरिग्नन्स प्रिन्सिपल असेल आणि त्या रिलेटेडचे जे काही बरेचसे थेरम्स असतील छोटे मोठे, त्याविषयी क्वेश्चन्स आतापर्यंत टार्गेट झाले आहेत. 19ला आहे, 18ला आहे, 17ला आहे 2 क्वेश्चन्स. नंतर आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स आपल्याला माहिती, जर मेकॅनिक्स जर बघितलं तर मेकॅनिक्सला आपण कॅटेगराईज करतो बघा. मेकॅनिक्स जे आहे आपल्याला हे रिजिड बॉडीचं मेकॅनिक्स आहे बघा. रिजिड बॉडी, आणि रिजिड बॉडी म्हणल्यानंतर माहिती आहे आपल्याला की ह्या बॉडीमध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर ना स्ट्रेस असतो बट स्ट्रेन नसतो, म्हणजे याच्यामध्ये डिफॉर्मेशन नसतं बघा. 2 पॉईंट मधलं डिस्टन्स बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स आणि आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स काही चेंज होत नसतं. हे म्हणतो आपण रिजिड बॉडीचं मेकॅनिक्स. ज्यावेळेस रिजिड बॉडी ही रेस्ट कंडिशन असते त्याला आपण स्टॅटिक्स म्हणतो. हा स्टॅटिक्सचा पोर्शन असतो. आणि नंतर ज्यावेळेस रिजिड बॉडी ही मोशनमध्ये असते तर त्याला आपण 2 टाईपमध्ये कॅटेगराईज करू शकतो याला. डायनामिक्स, आणि डायनामिक्समध्येही बघू शकतो आपण याला की कायनेटिक्स असतं बघा. हे कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स असतं बघा. हे कायनेमॅटिक्स, एकामध्ये आपण फोर्स कन्सिडर करतो आणि एकामध्ये आपण फोर्स कन्सिडर करत नाही. कायनेटिक्समध्ये फोर्सेस कन्सिडर करतो, कायनेमॅटिक्समध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करत नाही. कायनेमॅटिक्समध्ये फक्त आपण व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि वेगवेगळ्या त्या टाईपचे पॉइंट्स आपण कन्सिडर करतो, आणि तेच आहे इथं कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन याच्या रिलेटेडच्या व्हेलॉसिटी कर्व्हज असतील, एक्सेलरेशनचे कर्व्हज असतील, वेगवेगळ्या टाईपच्या ट्रान्सलेशनल, रोटेशनल किंवा वेगवेगळ्या टाईपच्या ज्या मोशन्स असतील त्याविषयीचे क्वेश्चन्स टार्गेट झाले आहेत बघा. 18ला क्वेश्चन्स नाही विचारला गेला याच्यामध्ये. नंतर आहे बघा कायनेटिक्स, म्हणजे फोर्सेस कन्सिडर केले जातात. कायनेटिक्समध्ये न्यूटनचा सेकंड लॉ, फर्स्ट लॉ किंवा याच्यामध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपल्याला यामध्ये खरं तर अभ्यास करायचे आहेत. याच्यामध्ये वर्क एनर्जी प्रिन्सिपल असेल किंवा डिॲलेम्बर्ट्स प्रिन्सिपल असेल, तर याच्याविषयी 2-2 क्वेश्चन्स प्रत्येकी वर्षी तुम्हाला दिसत आहेत. नंतर प्रोजेक्टाईल मोशन असते बघा. आपल्याला माहिती वेगवेगळ्या खरं तर कायनेटिक्सचाच टाईप आहे प्रोजेक्टाईल मोशन्स. त्या प्रोजेक्टाईल मोशन्समध्ये त्याची रेंज असेल, हाईट असेल किंवा त्याच्या रिलेटेडच्या प्रोजेक्टाईल मोशनच्या टर्म्स असतील आणि छोटे मोठे क्वेश्चन्स, न्यूमरिकल क्वेश्चन्स यामध्ये टार्गेट होतात. नंतर आहे मोमेंटम. खरं बघितलं तर मोमेंटम हा कायनेटिक्सचाच पोर्शन आहे, बट याच्यामध्ये मोमेंटम म्हणजेच आपण इथं कन्सिडर करतोय सेपरेटली इम्पॅक्ट कोलिजन, म्हणजे इलॅस्टिक कोलिजन, इनइलॅस्टिक कोलिजन, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. 2 रिजिड बॉडीज एकमेकांना ज्यावेळेस कोलाइड करतात तर त्यावेळेस त्यांच्या मोशन्स बिफोर कोलिजन, आफ्टर कोलिजन रिलेटेडचे सगळेच पॉईंट्स याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओज थ्रू. तर हा एक महत्त्वाचा पोर्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघता की 2, 3, 2 या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेत. नंतर जॉमेट्री बघितलं तर खरं हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा हा बेसिक पोर्शन ठरतो. हा जॉमेट्रीमध्ये मुख्यतः सेंट्रॉइड असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स असतात, त्याचा सेंट्रॉइड विचारला जातो आपला. एक्झाम्पल ट्रँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, त्याचा सेंट्रॉइडची पोझिशन, लोकेशन. नंतर एक्झाम्पल या टाईपचा एक पोर्शन आहे, या टाईपची एक जॉमेट्री आहे. 1/4 पोर्शन असतो सर्क्युलर पोर्शनमध्ये आणि त्याविषयी आपल्याला लोकेशन विचारलं जातं सेंट्रॉइडचं. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला वेगवेगळ्या केसेसमध्ये विचारला जाऊ शकतो. आय सेक्शन असेल, टी सेक्शन असेल, सी सेक्शन असेल या टाईपमध्ये. तर हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहेच. 2 क्वेश्चन्स आणि 2 क्वेश्चन्स प्रत्येकी टार्गेट झाले आहेत. ट्रस्टविषयी काही जास्त क्वेश्चन्स दिसले नाहीत आपल्याला यामध्ये. ट्रस्टविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ट्रस्टमध्ये असतो काय एक्झॅक्टली पॉईंट, याच्यामध्ये खरं जर बघितलं तर आपण ह्या पॉईंटमध्ये
ट्रसमध्ये आपण बघतो की जे स्ट्रक्चर असतं आणि त्यावेळी जे फोर्सेस अप्लाय केले जातात. ट्रस बघतो काय आपण ब्रिजेसच्या साईडला ब्रिज कन्स्ट्रक्शनमध्ये फोर्स ट्रान्समिट करण्यासाठी हे ट्रस वापरलं जातं. त्याविषयी आपण काही पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ह्या चॅनलला पुढच्या अपडेट्ससाठी पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करू शकता आणि या PDF तुम्हाला एक्झाम स्टडी 2 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहेत.